नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. इथे मी पालक घेतले आहे, स्वच्छ धुवून असे पालक घेतले आणि आज मी पालक पनीर बनवणार आहे. त्यासाठी पालक आणि मी इथे पनीर घेतलेलं आहे. तर चला आता मी दाखवते पुढे. इथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि पाणी छान असं उकळलेलं आहे. त्यामध्ये मी मीठ आणि साखर टाकलेली आहे. तर कलर छान असा येतो पालकला. तर आता मी इथे पालक टाकते पाण्यामध्ये आणि अगदी 5 मिनिटं आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आहे. इथे मी पालक काढून घेतली गरम पाण्यामधून आणि आता थंड पाण्यामध्ये टाकले आणि छान असं थंड पाण्यामध्येच ठेवायची पालक. नंतर मिक्सरला छान अशी पालकची प्युरी करून घ्यायची आहे. इथे मी वाटण तयार करणार आहे. जसे मी 2 टोमॅटो घेतले आणि कोथिंबीर, मिरची, लसूण आणि आलं छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. इथे पालकची पण छान अशी प्युरी छान करून घेतलेली आहे आणि रंग पण छान असा आहे आणि इथे टोमॅटोची करून घेतलेली आहे. इथे मी कांदे 2 असे बारीक चिरून घेतले आहे आणि इथे आता मी पनीरचे तुकडे करते. इथे मी असे छोटे छोटे कट करून घेतले पनीर. इथे मी कढई ठेवली आणि तेल टाकले. त्यामध्ये तेल छान असं गरम झालेलं आहे. तर थोडेसे पनीर मी शॅलो फ्राय करून घेते. इथे मी थोडेसे फ्राय करून घेतले पनीर. आता काढून घेते. इथे मी थोडेसे जिरे टाकते आणि कांदा छान असा परतलेला आहे. तर इथे मी पेस्ट टाकते. टोमॅटो इथे छान अशी पेस्ट टाकून घेतली आहे मी आणि छान असं परतवून घ्यायचं. टोमॅटो छान असे परतून झालेले आहेत. तर इथे मी आता लाल तिखट घेते. 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि इथे मी गरम मसाला घेतलाय. गरम मसाला टाकते. छान असं मिक्स करून घ्यायचं. पालक पनीरची भाजी खूप छान आणि टेस्टी होते. तर बघा इथे पण छान असा मसाला परतून झालेला आहे. तर इथे मी पालकची प्युरी घालून घेते आणि छान अशी मिक्स करून घ्यायची. मी अगदी सोपी रेसिपी बनवली. जास्त काही घेतलं नाही त्यामध्ये आणि पटकन होईल अशी रेसिपी आहे. इथे मी पाणी टाकते आणि छान असं शिजायला पाहिजे ना. इथे मी 1 चमचा मीठ घेतलंय. थोडं शिजून द्यायचं. इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे. तर आता भाजी आपली छान शिजलेली आहे. इथे मी छान शॅलो फ्राय केलेले पनीर मी भाजीमध्ये घालून घेते आणि मिक्स करायचे. छान असे मिक्स करून घ्यायचे.
मी तडका देण्यासाठी तेल घेतलं छान असं गरम करून, त्यामध्ये जिरे टाकते आणि इथे मी सुक्या मिरच्या आणि लसूण टाकते. छान असं आपल्याला पनीरमध्ये ओतून घ्यायचं आहे. लगेच झाकण ठेवायचं. इथे छान असं आपलं पालक पनीर तयार झालं आहे आणि सोबत नान बनवलं आहे. पटकन होणारी रेसिपी आहे पालक पनीर. तर या सर्वांनी जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.